एजू मराठी चॅनलच्या व्ह्युअर्सना सप्रेम नमस्कार. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची जी अपडेट आपण देणार आहोत ती थोडीशी चिंताजनक आहे. चिंताजनक यासाठी की आत्तापर्यंत जे सुरू होतं ते एका छोट्या ऑर्डिनन्सनी सगळं बदलून टाकलं आहे. नेमकं काय झालं आहे आणि आता पेन्शन आणि 8वा वेतन आयोग याची सांगड कशी घातली जाणार आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये आता बघायचं आहे. तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व प्लेलिस्टला नक्की विजिट करा. तिथं तुम्हाला असे बरेचसे व्हिडिओ मिळतील की जे तुमच्या अत्यंत गरजेचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही हा जर व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर बघत असाल तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. बघा बातमी काय आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आस्थापनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1972च्या पेन्शन कायद्यानुसार पेन्शन मिळते. त्यानुसार सर्व सेवानिवृत्तांना न्याय मिळत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तत्कालीन सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय घटनापीठाने सेवानिवृत्तींमध्ये भेदभाव करता येणार नाही व त्याविषयी 17 डिसेंबर 1982 रोजी ऐतिहासिक निर्णय दिला आणि त्यामुळे सर्व सेवानिवृत्तांना सर्व वेतन आयोग, महागाई भत्ता लागू करण्यात आला होता. मात्र आता काय घडलंय बघा, तर संसदेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फायनान्स ॲक्ट 2025 मंजूर करण्यात आला. बघा, ज्यावेळी आपण इतर गोष्टींमध्ये त्यावेळी मात्र ह्याचे जे महत्त्वाचे काही निर्णय ते घेतले जातात आणि हे आपल्याला एका वृत्तपत्राच्या कात्रणातून माहिती पडतं किंवा असंच एखाद्या ठिकाणून ही बातमी येते आणि आपल्यासाठी मात्र ही बातमी अत्यंत चिंताजनक असते. बघा, ह्या फायनान्स ॲक्टमध्ये नेमकं दिलेलं काय होतं. कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता, वेतन आयोग याचा लाभ आता मिळणार नाही. नव्या कायद्यानुसार सेवानिवृत्तांची जबाबदारी ही शासनाची असणार नाही. म्हणजे सरळ या ठिकाणी हात झटकलेले आहेत असं दिसतंय. तुम्हाला याबाबत काय वाटतंय हे नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढे बघूया काय झालं. त्यामुळे 8वा वेतन आयोग, महागाई भत्ता सेवानिवृत्तांसाठी नसतील. सेवानिवृत्तांचे वेतन, महागाई भत्त्यात वाढ करण्यासाठी शासन स्वतंत्र निर्णय घेईल. यापूर्वी असं व्हायचं की इकडं वेतन आयोग वाढला की सेवानिवृत्तांची जी पेन्शन आहे, जे काही फरक आहे तो त्यांना देखील मिळायचं. म्हणजे इकडं कर्मचाऱ्यांचे पगार वाढायचे, त्याचप्रमाणे पेन्शनमध्ये देखील वाढ व्हायची. परंतु आतापासून जो काही वेतन आयोग निर्माण होईल तो मात्र फक्त सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असेल. पेन्शनर्ससाठी त्याचा कोणताही फायदा असणार नाही. त्यावेळेस जर त्यांना वाटलं की आपण यांना हा फायदा दिला पाहिजे तर त्याचा निर्णय वेगळा होईल, तो याच्यामध्ये लागू नसणार आहे. अशी तरतूद आता करण्यात आलेली आहे. कर्मचारी सेवानिवृत्त झाला की त्या शेवटच्या महिन्याच्या मूळ वेतनावर 50% पेन्शन देण्याचा नियम घटनापीठाच्या निकालामुळे त्यावेळी 82 साली तयार झाला होता. त्यामुळे निकाल दिलेला 17 डिसेंबर हा दिवस पेन्शनर्स डे म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. परंतु आता नव्या कायद्यातील तरतुदींमुळे हे सर्वच मोडीत निघणार आहे. त्यामुळे प्रत्येक पेन्शनर्सना आता मात्र जितकी पेन्शन आहे त्याच्यावरच समाधान मानावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्कीच चिंताजनक ही गोष्ट आहे, कारण की सरकारी कर्मचारी त्याचा कर्मचारी म्हणून राबतो आणि शेवटी पेन्शनच्या भरोशावर असतो. आता तर नवीन कर्मचाऱ्यांना ते सुद्धा नाही, परंतु ज्यांना आहे त्यांची देखील आता वेतन आयोगानुसार कोणत्याच प्रकारची वाढ होणार नाही असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. नक्कीच आपल्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करा. धन्यवाद.